लोकसभा निवडणुका अवघ्या एका वर्षावरती आलेल्या आहेत। मात्र महाविकास आघाडीमध्ये आनंद असल्याचं वातावरण पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार महाविकास आघाडीनं एकत्र निवडणूक लढण्यावरती साशंक असल्याची चर्चा सुरू आहे आणि त्यामुळेच की काय महाविकास आघाडीची अद्याप जागा वाटपावरही चर्चा होऊ शकलेली नाहीये। आघाडी आहे, एकत्र काम करायची इच्छा आहे, पण इच्छा नेहमी पुरेशी नसते, जागांचं वाटतं। महाविकास आघाडीत सध्या शांतता दिसतीये। मात्र 3 महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीत उत्साह संचारला होता, कारण महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत 34 तर एनडीएला 14 जागा मिळण्याचा अंदाज सी वोटरनं वर्तवला होता। मात्र मधल्या काळात घडलेल्या घडामोडींमुळे महाविकास आघाडीमध्ये संशयाचं वातावरण निर्माण झालंय। काँग्रेस एकीकडे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते भाजपकडे आकर्षित होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। तर ठाकरे गट सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलाय। महाविकास आघाडीतले तिन्ही घटक पक्ष प्रत्येकी 16 जागा लढवणार की नाही हेही अजून स्पष्ट झालेलं नाही, पण महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतील असं त्यांचे नेते छाती ठोकपणे सांगतायत। आत्ताच्या घडीला तरी महाविकास आघाडी या महाराष्ट्रात आहे आणि त्यांनी सोबत लढावं अशा प्रकारचा विचार मतप्रवाह तिन्ही पक्षामध्ये आहे। खाली ग्राउंड पातळीवर पण सगळे कार्यकर्ते, आता मार्केट कमिटीच्या निवडणुकांना मी जस्ट फिरून आलो सगळीकडे, सगळ्या तालुक्यामध्ये महाविकास आघाडी हातात घालून काम करते आणि निवडून येतील अशा प्रकारची स्थिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार देशभरातील राजकीय पक्षांना एकत्रित करण्यासाठी प्रयत्न करतायत। मात्र दुसरीकडे राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधली दुफळी वाढत चालली आहे। काँग्रेसच्या नेतृत्वानं अदानी आणि सावरकरांचा मुद्दा रेटला होता, मात्र ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे काँग्रेसला बॅकफूटवर जावं लागलं। इतकंच नव्हे तर वज्रमूठ सभेच्या आयोजनातही तिन्ही पक्षांच्या 3 तऱ्हा पाहायला मिळतात। सध्या महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडे 4 खासदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसकडेही 4 खासदार आहेत, तर काँग्रेसकडे फक्त 1 खासदार आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात ठाकरे गट जास्त जागांवर दावा करण्याची शक्यता आहे, कारण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा गट वेगळा होण्यापूर्वी पक्षाची लोकसभेत 18 इतकी संख्या होती। एकंदरीतच महाविकास आघाडीतले आतापर्यंतचे मतभेद पाहता जागा वाटपावरून मोठाच तिढा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। शरद पवार हे महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुका लढतील की नाही या संदर्भात साशंक आहे, कारण की अजूनही या संदर्भात कुठलीही चर्चा शिवसेना असो, राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस असो या दरम्यान झालेली नाहीये। त्यामुळे खुद्द शरद पवार साशंक असल्याची जोरदार चर्चा आहे। नवी दिल्लीहून जर्नलिस्ट रावतसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत।